ठाणे जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास सुरुवात। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। ठाणे जिल्ह्यातील सन 2026-27 या वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनास औपचारिक सुरुवात झाली असून या स्पर्धांचं बिगुल वाजलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा परिषदांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये आगामी तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचं अत्यंत प्रभावी आयोजन, सुटसुटीत नियोजन आणि कडक अंमलबजावणी करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। आगामी स्पर्धा सर्व दृष्टीनं यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करणे, विविध सरकारी आणि क्रीडा विभागांमध्ये उत्तम समन्वय राखणे, स्पर्धास्थळांची योग्य तयारी करणे आणि सहभागी खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवणं या बाबींना प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले। त्याचप्रमाणे सर्व स्पर्धा वेळेत आणि अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पार पाडण्याबाबत त्यांनी उपस्थित अधिकारी आणि सदस्यांना मार्गदर्शन केलं। जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी खेळाडूंना या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा संघटना आणि संबंधित विभागांनी परस्पर समन्वयानं काम करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आयोजनाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील क्रीडापटूंना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला। या बैठकीस जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, ठाणे ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती नीलम वाव्हळ, माध्यमिक विभागाचे उपशिक्षण अधिकारी श्री भाऊराव मोहिते, प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी श्री अनिल कुऱ्हाडे, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव श्री अशोक आहेर, जिल्हा खो खो संघटनेचे प्रतिनिधी श्री विकास कोळी आणि श्री कमलाकर कोळी, जिल्हा क्रीडा परिषदेचे सर्व सदस्य तसंच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली 2.0 हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।